तर आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे. ऍक्टिव्हेशन प्रोसेस ही ह्याची खूप सोपी असते. तुम्ही रेकीमध्ये काय करता, सिम्बल काढता आणि मग चार्ज हील प्रोटेक्ट म्हणता ना, ह्याच्यामध्ये काहीही करायची म्हणायची गरज नाहीये. फक्त सगळे सिम्बल्स हातावर टाकायचे आणि तुम्हाला ते हातावर टाकून तुमचा हात रोटेट करत राहायचा आहे. आणि भावना अशी करायची की सगळ्या त्या डॉलरची ऊर्जा डॉलर 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 म्हणताना तुमच्या पाम चक्रावर येत आहे. युरो म्हणताना ती ती ऊर्जा तुमच्या पामचक्रावर येत आहे. तुम्ही इन्फिनिटी म्हणताय तर तो इन्फिनिटी सिम्बॉल त्याची ऊर्जा तुम्हाला देतोय तुमच्या पामचक्रावर. मिडा स्टार त्याची ऊर्जा देतोय. म्हणजे ती ऊर्जा फक्त तुमच्या पामचक्रामध्ये एक मिक्स होतीये, येतीये ती तुमच्या पामचक्राकडे. हे तुम्हाला इमॅजिन करायचंय आणि फक्त हात फिरवत राहायचंय. चार्ज हिल काहीही म्हणायची गरज नाहीये. फक्त ती मिडा स्टारची ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे, डॉलरची ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे, असं मनातनं हे द्यायचे, सूचना द्यायच्या. आलं लक्षात? चला, आता हातावर कोणते कोणते सिम्बॉल काढायचे बघा. पहिला काढाल डॉलर, युरो, हम्म. रुपीज, इन्फिनिटी. ओके. ह्याचा क्लिअरिंग, हम्म. ऍफर्मेशन. लक्षात घ्या, पटापट पटापट लक्षात आणा. ऍफर्मेशनचा म्हणजे इन्फिनिटीचा सिम्बॉल आणि हा, हा. स्प्रिंगचा सिम्बॉल तो इमॅजिन करायचा आहे. आणि मग तुम्हाला मिडा स्टार काढायचा आहे. मिडा स्टार नंतर वसुधा इमॅजिन करायचंय. आणि मग ते सगळ्याच्या असं. ऊर्जा तुमच्या हातावर येत आहेत आणि त्या ऊर्जा तुमच्यासाठी नेहमीच काम करायला तयार राहत आहेत, असं तुम्ही मनातनं अफर्मेशन द्या. पहिला डॉलर, पहिला कोणता काढायचा? डॉलर, पहिला डॉलर. हा. पहिला डॉलर डॉलर हा. डॉलर आलं. मग कुठला आला, मग तुम्ही हम्म. डॉलर हा. डॉलर डॉलर म्हणून तुम्हाला सेपरेट करायचं ते करू शकता, पण तसं करायची गरज नाही. परत काय करणार, युरो, युरो, युरो. हम्म. ओके. त्याच्यानंतर आला रुपीज, रुपीज, रुपीज. इन्फिनिटी, इन्फिनिटी, इन्फिनिटी. ओके. आले सगळे इन्फिनिटी एकदा पर्यंत. काढायचं आणि 3 वेळा बोलायचं ना? हा, क्लिअरिंग, हम्म. क्लिअर. आता तो जो क्लिअरिंगचा आहे तो पण काढून घ्यायचा. तो क्लिअरिंगचा असा काढतात, उलटा पुलटा सी, आणि 3 वेळा. मोठा सी आणि मध्ये 3 लाईन. 3 लाईन्स. परत इन्फिनिटीचा सिम्बॉल, 2 सर्कल, 8 काढल्यासारखे आणि मधनं 2 रेषा. आता तो स्प्रिंगचा सिम्बॉल इमॅजिन करा. स्प्रिंग, तो जो ग्रँड मास्टरचा सिम्बॉल आहे, तो ग्रँड मास्टरचा सिम्बॉल इमॅजिन करा हातावर. मिडा स्टार काढा. मी करतो. मिडा स्टार, मिडा स्टार, मिडा स्टार. वसुधा, वसुधा, वसुधा. वसुधाचा सिंबल पण इमॅजिन करा हातावर. आणि मग त्याला साधारणतः 11 वेळा किंवा 21 वेळा ते रोटेट करा. बघा, तुम्हाला एनर्जी जाणवेल हातामध्ये. आपल्या हाताच्या तळव्यांमधून एनर्जी. आता एका हातावर केलं दुसऱ्या हातावर पण करायचं ना? हा हा, सगळं जशी आपण रेखीची प्रोसेस करतो तशी सेम दुसऱ्या पाम चक्रावर पण करायचं. सगळे सिंबल टाकायचे आणि ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचे. डॉलर डॉलर डॉलर, युरो युरो युरो, रुपीज रुपीज रुपीज, इन्फिनिटी इन्फिनिटी इन्फिनिटी, क्लिअरिंग क्लिअरिंग क्लिअरिंग, अफर्मेशन अफर्मेशन अफर्मेशन, स्प्रिंग स्प्रिंग स्प्रिंग. स्प्रिंगचा सिम्बॉल आठवायचा आहे. आणि मिडा स्टार. मिडा स्टार, मिडा स्टार, मिडा स्टार. वसुधा, वसुधा, वसुधा. आणि मग हात फिरवायचा आहे. बघा, फक्त लक्ष द्या तुमच्या 2 हातांच्या तळव्याकडे, की त्या तळव्यांमधून काहीतरी एनर्जी एकमेकाकडे खूप जोरात खेचली जाते, तुम्हाला जाणवेल. ते सिम्बॉल त्यांची ऊर्जा तुम्हाला देतायत, तुमच्या पामचक्रावर ऍक्टिव्हेट करतायत. त्यांची सर्व ऊर्जा तुमच्या पामचक्रामध्ये येत आहे.
मनात एकच भावना ठेवायची की ह्या सर्व सिम्बल्सची ताकद आपल्याला मिळत आहे. ती आपल्या ऑरामध्ये येत आहे आणि ती आपल्या पामचक्रांना ऍक्टिव्हेट करत आहे. आपण ही ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी वापरणार आहोत. आता वरच्या चक्रावर, सहस्त्रार चक्रावर, डॉलर डॉलर डॉलर, युरो युरो युरो, रुपीज रुपीज रुपीज, इन्फिनिटीचा सिम्बॉल आठवायचा, इन्फिनिटी काढायचं, क्लिअरिंग क्लिअरिंग क्लिअरिंग, 2 8 काढून सरळ अफर्मेशन सिम्बॉल, स्प्रिंग सिम्बॉल, स्प्रिंग स्प्रिंग स्प्रिंग, मिडा स्टार, मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार, वसुधा वसुधा वसुधा. ह्या सगळ्या चिन्हांच्या ऊर्जा माझ्या साथी चक्रांना ऊर्जा देत आहे, ऍक्टिव्हेट करत आहे. या सर्व सिम्बल्सच्या, मणिरेखीच्या सिम्बल्सच्या ऊर्जा माझ्या साथी चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहे. त्यांची ऊर्जा माझ्या साथी चक्रांमध्ये काम करत आहे, संतुलन करत आहे. सर्व सिम्बॉल त्यांची ऊर्जा माझ्या साथी चक्रांना देत आहे. बघा तुमच्या हाताचे व्हायब्रेशन्स बघा. लक्ष द्या तुमच्या हाताकडे. तुम्हाला खूप व्हायब्रेशन्स जाणवतील, कारण आज जास्त सिम्बल्स आहेत तर त्यांची ऊर्जा ही तितकीच स्ट्रॉंग जाणवते. आपण नुसत्या डॉलर सिम्बॉलचं करत असताना आणि आता हे एवढ्या सगळ्या सिम्बल्स आपण ज्या वेळेला ऍक्टिव्हेशन करतो त्यात फरक जाणवतो. आता ज्यावेळेला वर आपण 21 वेळेला सहस्त्रार चक्रावर फिरवून झाल्यानंतर आपल्या ऑरामध्ये काढायचंय. आपल्या हृदय चक्राच्या समोर हे सगळे सिम्बल्स काढायचे. सावकाश करा. पूजा मॅडम सावकाश होऊ दे, एकही सिम्बॉल सोडू नका. डॉलर डॉलर डॉलर, रुपीज रुपीज रुपीज, युरो युरो युरो, इन्फिनिटी इन्फिनिटी इन्फिनिटी, क्लिअरिंग क्लिअरिंग क्लिअरिंग, अफर्मेशन सिम्बॉल अफर्मेशन सिम्बॉल अफर्मेशन सिम्बॉल, दिव्य ग्रँडमास्टरचा सिम्बॉल इमॅजिन करायचा आहे. दिव्य ग्रँडमास्टरचा सिम्बॉल इमॅजिन करा. मिडा स्टार काढायचा आहे. मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार, वसुधा वसुधा वसुधा. हे सर्व सिम्बल्स दोन्ही हात घ्यायचे छातीच्याकडे आणि हे सर्व सिम्बल्स त्यांची ऊर्जा माझ्या 7 चक्र, शरीर आणि ओरा याला देत आहेत. ही ऊर्जा माझ्या पूर्ण ओरामध्ये भरून गेलेली आहे आणि माझा आभा मंडल या सर्व सिम्बल्सनी, हे मणिरेखीचे जे दिव्य सिम्बल्स आहेत त्याच्यामुळं माझा ओरा हा तेजस्वी झालेला आहे. त्या सर्व चिन्हांची ऊर्जा माझ्या ऑराला स्ट्रॉंग बनवत आहे, तेजस्वी बनवत आहे. मनातल्या मनात पहा की तुमचा ऑरा पूर्ण गोल्डन कलरचा दिसेल. सर्व सिम्बल्स त्याच्यामध्ये दिसतील, सर्व सिम्बॉल दिसतील. सावकाश हात खाली घ्यायचे. नमस्कार स्थितीमध्ये हात आणा. थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू ईश्वर गुरु. सर्वांना थँक्यू म्हणा. ज्यांना ज्यांना तुम्हाला म्हणायचं त्या सर्वांना थँक्यू म्हणा. एंजल्सना थँक्यू म्हणायचंय. आणि त्या दिव्य रेकी शक्तीला, मणिरेकी शक्तीला प्रार्थना करा की मला माझ्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी या ऊर्जांचा
योग्यरित्या वापर करता यावा हीच प्रार्थना. आणि मनात असा भाव ठेवा की या ऊर्जा कायम तुम्हाला ऊर्जा देत आहेत आणि त्या तुमच्या हातामध्ये त्यांची ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे आणि त्या कायम तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला मदत करतील. तुम्ही स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी या ऊर्जांना वापरणार आहात. प्रत्येक वेळी या ऊर्जा तुमच्या पाठीशी राहतील. इतकी नम्रता ठेवा मनामध्ये की त्या ऊर्जा कायम तुमच्यासाठी काम करतील. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सावकाश डोळे उघडायचे. कुणाकुणाला जाणवले हातामध्ये? जाणवलं. जाणवलं? वा 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 वा, हो पूजा हो. जाणवलं. कारण ना मी इकडे एक पण step- इथपर्यंत. हा, हो जाणवलं वरपर्यंत. हो. छान वाटलं. मस्त, छान. तुला शुभांगी? हो, मला पूर्ण व्हायब्रेशन जाणार. होय ना. जाणवलं. कारण मी पहिली एक हाताचं स्टेप खूपच छान. मी सांगायची विसरलेले. पहिली एक स्टेप आपण जे घासतो ना हात, हात रफ करतो आपण आणि आपण आवाहन करतो दिव्य रेकी शक्तीला. ती स्टेप आपली पहिली राहिलेली. हो. म्हणजे जर ती स्टेप न करताही तुम्हाला ऊर्जा जाणवतायत म्हणजे तुम्ही हा. ऑलरेडी पूर्ण इथं क्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये चक्रावरती पण व्हायब्रेशन जाणवले पूर्ण. म्हणजे ऑलरेडी तुम्ही खूप असं होय ना. युनिव्हर्सिटीमध्ये आहात, छान वाटलं. त्याचा अर्थ आहे. कारण पूर्ण इथं ना पूर्ण असं ओढल्यासारखं जाणवतं. हा हा. समजतं खरंच. खेचतंय काहीतरी तिथून, जाणवतं हे फिरवताना. आणि इथे पण तसंच वाटायला हो, लागलं. इथे 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 पण करत होते सहस्रार ना. चक्राला पण जाणवतं. हा. व्हेरी हो गुड. मग जाणवलं. आता आता हे तुम्ही हा. तुमच्या मुलांनाही देऊ शकता. ज्याला कोर्स पूर्ण होईल हो त्यावेळेला तुम्ही प्रसादला छोट्याला दोघांना मिस्टरांना पण देऊ शकता. नाही, आता तुम्ही देऊ होय ते बरं शकता आहे खरं. दोघांनाही. तुम्ही अट्युनमेंट देऊ शकता. तुम्ही आता दोघीही मणिरेखीची अट्युनमेंट हम्म. देण्यासाठी तयार झालेले आहात. तुम्ही कुणालाही मणिरेखीची अट्युनमेंट देऊ शकता. पण ती देत असताना फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा की तुमच्या तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काय एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता. त्यांच्याकडून पैसे तुम्ही काय असतील ते एनर्जी एक्सचेंज घ्यायचंय. कुणीही असू दे. घरातली जरी हम्म. एखादी व्यक्ती असेल तरी पण तुम्ही भले काही नाही तुम्हाला घ्यायचं नसेल तरी ऍटलिस्ट 11 रुपये तरी घ्या. हम्म. तुम्हाला तुमच्या मुलाला द्यायची आहे तर ठीक आहे, पण थोडंसं काहीतरी तो तो तुमच्यासाठी करत असेल ना, त्याच्यात ते एनर्जी एक्सचेंज होऊन जातं. पण आपली जाऊ असते, आपला दीर असतो, आपल्या बाकीचे घरातले मेंबर्स असतात. काहीतरी एनर्जी एक्सचेंज हे झालं पाहिजे, लक्षात घ्या. चालेल. कारण हा. मग ती ऊर्जा तुमच्यासाठीही चांगली काम करेल आणि त्या व्यक्तीसाठी पण चांगली काम करेल. आलं का लक्षात? हा हा. पण ज्या वेळेला तुम्ही मणिरेखीचा क्लास घ्याल त्यावेळेला एक लक्षात घ्या, हम्म. मी खूप महत्वाचं सांगते, लक्षात ठेवा की त्या व्यक्तीचं जर रेकी झालेलं असेल तर त्या व्यक्तीला जास्त ऊर्जा जाणवते. त्या व्यक्तीचं काम लवकर होईल. कारण ती रेकी सोबत ते डॉलर, युरो, परत गोल्डन आपण ट्री जो बघतो, पिरॅमिड बघतो. रेकी सोबत तुम्ही हे यूज केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला तिपटीनं मिळतील. तिपटीनं काय, चौपट पाचपट मिळतील काय असतील ते, म्हणजे जास्त पट मिळतील. हम्म. पण ज्याची रेकी झाली नसेल त्याला पहिली गोष्ट अशी होणार की त्याची रेकी झालेली नाहीये, म्हणजे त्याला पहिल्यांदा स्वतःचा ऑरा क्लीन करण्यापासून सुरुवात असते. रेकी ज्याची झालीये तो सकाळी मेडिटेशन करत असतो, बरोबर आहे का? पण रेकी नाही झालेली असती त्याला काय करायचंय, त्याने ईश्वर गुरूंना साक्षी ठेवून द्यायची आहे. पण त्याच्यापेक्षा रेकी शिकून त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. सो तुमच्याकडे पण जे कोणी येतील त्यांना पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेला मणिरेकी त्यांना देणार आहात तर त्यांनाही हे क्लिअर करा की तुम्हाला आज ना उद्या तुम्ही रेकी करा, तुम्हाला रिझल्ट येईल, पण तुम्ही रेकी करा. ह्याच्यात ज्या तुम्ही अफर्मेशन्स ज्या त्यांना द्याल त्याचा त्यांना खूप उपयोग होईल. त्या व्यक्तींना त्या हम्म. अफर्मेशन्सचा खूप उपयोग होईल. त्या येलो पेजेसवर लिहायच्या,
मग त्या कशा लिहायच्या? आता आपण पण अफर्मेशनचा एक दिवस किती एक थोड्याफार अफर्मेशन्स मी तुम्हाला देईन. तर त्या अफर्मेशन प्रमाणे कुणाला कुठल्या मॅच होतात ते तुम्ही पाहून घ्या. आणि त्याप्रमाणे त्या अफर्मेशन द्यायच्या त्या लोकांना लिहायला सांगायच्या. मग तुम्ही त्या पाच पाच दिवस 55 वेळा लिहायला सांगा, किंवा त्यांना रोज काय असतील ते 21 वेळा किंवा काय त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे लिहायला सांगा. 5-5-5-5चा तो रिझल्ट चांगला येतो ना. 55 वेळा लिहायचं, सेम टायमिंगला लिहायचं आणि काहीतरी 5 दिवस लिहायचं. ऐकायला येते का सगळ्यांना? हा. हो हो. हम्म. हो, मी ते रोज केलंय. आ हो हो. हा. तर तू ऍफर्मेशनचा परिणाम खूप चांगला होतो. गोल्डन ट्री रोज सकाळी इमॅजिन केलेल्याचा परिणाम खूप सुंदर होय, होतो. केलंय. हा. तर गोल्डन ट्री इमॅजिन करायचा, त्या गोल्डन ट्री मध्ये बसून त्यांना जे काय हवंय नकोय ते सगळं पाहायचं. हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना युनिव्हर्सचे 12 रूल शिकवायला विसरायचं नाही. आता मी थोडक्यात सांगते, शुभांगी लक्ष दे हं. मी तुम्हाला, कारण तू नव्हतीस ह्या वेळेला, तर लक्ष देशील. अगं माझं ना नेट कमी चालतं, त्यामुळे माझा कॅमेराच बंद होतोय आपोआपच. नाही, तुझा कॅमेरा बंद होऊ दे. तू फक्त मी जे कॅमेरावर लॅपटॉप. मी लेक्चर माझं चालूच आहे, मी ऐकतेच आहे, पण हा, माझा म्हणजे कॅमेराच बंद होतोय मी आपोआप. का सांगतेय तुम्हाला, दुसऱ्यांना शिकवताना काय शिकवायचंय ते मी सांगतेय तुम्हाला. ओके. नेटचा खूप प्रॉब्लेम यायला लागलाय. तुला स्क्रीन दिसतीये? हो दिसते. हा. तर नाही, मी मणिरेखी ग्रँडमास्टर ओपन केली, मला ही नाही ओपन करायची. एकच मिनिट. हो, तुम्हाला नाही ज्या गेली. वेळेला तुम्ही पुढच्या माणसाला शिकवणार आहात, त्यावेळेला तुम्हाला काय काय शिकवायचंय बघा. पहिल्यांदा तुम्हाला पीपीटी तयार करायची आहे. पहिली गोष्ट, पहिला तुमचं सुरुवात असेल ती पीपीटी करणे. पीपीटी करताना तुम्ही कॅनव्हा वापरा, जेणेकरून सिंपली एकही रुपयाचा खर्च न करता कॅनव्हामध्ये पीपीटी वापरून होतात. आता हे जे तुम्हाला इथे टूल्स दिसत आहेत, हे टूल्स खूप सोपे असतात वापरायला. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कुठलं, आता समजा मी ह्याच्यावर क्लिक केलं तर हे बघा इथे हे येतं. मग इथे टाईप करायचं आपल्याला काय हवं ते. आलं लक्षात? तर इथे वेगवेगळं येतं. सब हेडिंग द्यायचं असेल तर फॉन्ट कुठला काय, आणि मग ज्यावेळेला तुम्ही हे असं सिलेक्ट करता त्यावेळेला इथे इथे येतं सगळं. कुठला फॉन्ट द्यायचा आहे ते तुम्ही इथे जाऊन ठरवू शकता टेक्स्टमध्ये. इथे पण तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं ना तर तुम्हाला, आता हे बघा, याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथं सगळं दिसतं. फॉन्ट असू हम्म. दे, तुम्हाला कुठलं, आता जर हे घ्यायचं असेल, हे हे त्यांनी दिलेलं असतं. आणि हे जे चिन्ह आहे, हे प्रो लिहिलेलं आहे, ते वापरायचं नाही. ते काय असतं, ते फक्त पैसे, म्हणजे त्याचे पैसे लागतात आपल्याला, ते ना पेड असतं. पण तुम्ही हे ज्या वेळेला वापरता, आता हे तुम्ही क्लिक केलं तर हे हम्म. डायरेक्ट येतं आणि तुम्ही हे वापरू शकता कसंही. ह्याच्यावर टाईप करायचंय फक्त तुम्हाला, जसं मी दाखवते बघ. कंट्रोल ए करायचं. थोडंफार तुम्ही प्रॅक्टिस केला की होऊन जाईल. याप्रमाणे आलं का लक्षात? हे 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 यूज करायला हम्म. शिकायचं. हे प्रॅक्टिस न होतं. हे सगळं प्रॅक्टिसचं काम आहे. परत आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवायचं काय आहे सांगते मी तुम्हाला, महत्वाचं. बाकी मणिरेखीचा इतिहास हे सगळं तुम्ही शिकवाल. पहिल्यांदा लोकांना तुम्हाला काय शिकवायचंय, आपला माइंडसेट कसा बदलायचा. तुम्हाला लोकांना काय शिकवायचंय, त्यांचा माइंडसेट बदलायला शिकवायचंय. म्हणजे जर का त्यांनी त्यांचा माइंडसेट, त्यांचं मन नाही बदललं, हम्म. विचार करायचं नाही बदलले त्यांनी पैशाच्या बाबतीतले, तर काय होईल, तर प्रॉब्लेम असा होईल की त्यांना त्याचं यशच येणार नाही. सो तुम्हाला त्यांना पहिला काय शिकवावं लागेल, माइंडसेट चेंज करा. म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे काय, बिहेवियर. मग त्या ऍटिट्यूडचं बिहेवियर कधी होतं, बिहेवियरचं ऍक्शन मध्ये कसं येतं, ऍक्शन मधनं सक्सेसकडे कसं जातं, हे तुम्ही विचार करून
नोट्स काढून तुम्ही ठरवू शकता. रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग मधून तुम्हाला कळेल बऱ्याचशा गोष्टी याच्यात. आता चेंज मनी डीएनए म्हणजे काय, तर फक्त आपलं काय करायचंय, थिंकिंग त्यांना बदलायला लावायचंय मनी संदर्भात. आलं लक्षात? हा एकच कोर्स तयार करायचा आहे. तुम्ही तुम्ही वेगळे वेगळे कोर्स करू नका. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुम्ही वेगळा कोर्स यातनं तयार करू शकता. समृद्धी शक्तिपातचा वेगळा कोर्स तुम्ही यातनं करू शकता. बरोबर आहे? आणि बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय करायचं ते. आता हे 90 डेजचं हे काय तुम्हाला तुम्ही तुमच्याप्रमाणे बनवू शकता. आता चार तुम्ही पाच कॅमेरा तुम्ही काय काय बनवणार आहे, तर तुम्ही नाही, माझा कॅमेरा सारखाच बंद होतो. असू दे असू दे. ग्रीड कसं तयार करायचं, विश बॉक्स कसा तयार करायचा, अफर्मेशन्स कशा लिहायच्या, कोणते कोणते सिम्बॉल्स आहेत, हे एवढं सगळं तुम्हाला शिकवावं लागणार आहे त्याच्यामध्ये. लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन का शिकवायचा? ग्रॅटिट्यूड पण शिकवायचं. ग्रॅटिट्यूड आल्याशिवाय त्यांना आयुष्यामध्ये सक्सेस येणार नाही. आणखी काय बघा, पैशाचे पण काहीतरी नियम असतात. तो साठवायचा कसा? वाटलं तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या की तुम्हाला तुमचे तुमचे मग काय होतील. मी हे टाकते ग्रुपवर पण हो. पाठवून देते. पण तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला स्लाइड्स बनवता येत. चालेल चालेल. परत लोक कशी असतात, कॉमन कन्सेप्ट लोकांचे काय असतात, तर कॉमन कन्सेप्ट मध्ये काय असतात, 3 प्रकारचे लोक असतात. खूप काम करणारे, काहीच न काम करणारे आणि मीडियम विचार करणारे, मधले. असे 3 प्रकारचे लोक असतात. मग ते 3 प्रकारचे लोक कशा माइंडसेटनं काम करतात? आपलं अंतर्गत जग म्हणजे काय, इनर वर्ल्ड म्हणजे काय, तर आपलं मन. तर मन काय विचार करतं पैशाबद्दल, ते अंतर्गत जग येतं. पैशाबद्दलची श्रद्धा काय चालू आहे आपल्या आजूबाजूला, ते ते इथं एक्सप्लेन करायचं. मानसिकता काय आहे माणसांची पैशाच्या संदर्भात, ती सांगायची. माणसांच्या वृत्ती कशा त्या पैशाशी जोडलेल्या आहेत, ते सांगायचं. आणि माणसं कृती काय करतात पैशाच्या संदर्भात. हम्म. आणि त्याचा परिणाम माणसांनाच भोगावा लागतो, आपल्यालाच भोगावा लागतो त्याचा परिणाम. आपण जी काही कृती मग करतो. इथे 3 प्रकारचे लोक म्हणून सांगायचे, तर 3 प्रकारचे लोक म्हणजे कसं तीन सांगायचं? प्रकारचे काय लोक म्हणजे तू सांगायचंय बघ. सांगायचं 3 प्रकारच्या लोकांबद्दल? हा, 3 प्रकारच्या लोकांमध्ये हे बघ, काम खूप कष्ट करणारे 1 प्रकारचे लोक असतात. बरोबर आहे? त्यांचं काय म्हणणं असतं, पैसे कमवायचेत आणि हम्म. खर्च करायचे. दिवस रात्र हार्डवर्क करतात, पैसे कमवतात, खर्च करतात. काही जण मधला जो माइंडसेट कसा आहे, मी कमवेन आजच्या आज, खर्च करेन, नाही तर कमवेन, थोडेसे सेव्हिंगला टाकेन आणि थोडेसे करेन, असं. म्हणजे मध्यम काम करतातही पण विश्रांती तेवढीच घेतात, ओके. एन्जॉय पण करतात, पैसे पण खर्च करतात. आणि अगदी आळशी जे असतात त्यांना कसं, नाही दुसऱ्यानं मला आणून देऊ दे तर मी करतो. आलं का लक्षात? ओके. मग प्रत्येकाचं थिंकिंग हे आलं पैशाच्या लक्षात. संदर्भात काय असणार आहे, हो. वेगळं असणार आहे. असतात. हे तुम्हाला हे फक्त एक्सप्लेन करायचंय. तुम्ही त्याची काही पीपीटी बनवू नका, त्यांना फक्त एक्सप्लेन करा की वेगवेगळ्या लोकांचे, श्रीमंत लोकांचा माइंडसेट काय असतो, मध्यमवर्गीयांचा माइंडसेट काय असतो आणि गरिबांचा माइंडसेट काय असतो. बरोबर. आलं लक्षात. आलं का लक्षात काय करायचंय तुम्हाला? कारण हे सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नाही श्रीमंत लोकांचा माइंडसेट कसा असतो आणि ते का श्रीमंत असतात. मध्यमवर्गीय का मध्यमवर्गीय असतात? कारण ते काय म्हणतात, अरे नाही नाही, मला आहे तेवढं ठीक आहे, मी निवांत आहे, मला ह्याच्यापेक्षा वरचं काय नको. हम्म. आलं का लक्षात? गरीब असतात, तो काय म्हणतो, अरे मला आजचा 1 रुपया मिळू दे, खूप झालं. आलं का? समजलं का हे 3 प्रकार? हा. हो हो. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, ही प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. होपोपोनोची ती सांगायची आहे त्यांना. हो. परत ती चॅन्ट पण करायची आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना टाइम पिरियड द्या ठरवून. 21 दिवस, 40 दिवस, काय असेल ते प्रमाण, त्याप्रमाणे. ओके, मी 21 दिवस दिले, तुम्ही तुमच्या पद्धतीनं देऊ शकता, त्याच्यात तुम्ही पुढे मागं करू शकता. हे त्यांना लिहायला सांगायचं आहे अफर्मेशन. त्यांना जर का जमत असेल तर लिहू देत, नसेल तर ऍटलिस्ट त्यांना म्हणायला तरी, चॅन्ट चॅन्ट करायला तरी, म्हणायला तरी द्यायचं. आता हे आहे, हे तुम्ही तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. आपण काय काय करू शकतो मनी रेकीमुळं, तर आपण आपल्या श्रद्धा आणि भावनांना बरं करू शकतो.
संपत्तीकडून आणि विपुलतेमुळे एक सकारात्मक मानसिकता विकसित करा. म्हणजे आपण विकसित करू शकतो. हे तुम्ही तुमच्या मराठी ह्याच्यामध्ये केलं तरी आपल्या चालेल. भाषेत आणि नाही कळालं तर मला विचाराल करायच्या वेळेस. समृद्धीच्या सार्वत्रिक ऊर्जेसह स्वतःला संरेखित करा. म्हणजे काय? सार्वजनिक मत जी असतात पैशाची, समाजाची, त्याच्याबरोबर आपण काय करू शकतो, त्याचा आपल्यावर परिणाम न होता आपण आपले विचार व्यवस्थित समाजाच्या साठी बनवू शकतो. म्हणजे सार्वजनिक विचार जे असतात ना, जसं पैसा सुख देत नाही किंवा पैसा रिलेशन खराब करतो, हे लोकांच्या बाबतीत झालं ना, पैसा रिलेशन खराब करतो. म्हणजे आपण काय म्हणणार, अरे आपण कुणालाही पैसे दिले तर रिलेशन खराब होतं. तर मग ते कसं ते कोण ठीक करतं? मणिरेकी ठीक करतं. असं स्पष्टता आणि आत्मविश्वासाने चांगले आर्थिक निर्णय घ्या. म्हणजे जर का आपण मणिरेकीला आपल्या आयुष्यात आपण उतरवलं, तर आपण स्पष्ट आणि आत्मविश्वासानं आर्थिक निर्णय चांगले घेतो. ओके. व्यावहारिक आर्थिक स्थिरतेसह आध्यात्मिक वाढ एकत्र करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. म्हणजे मणिरेकी हा कसला मार्ग आहे? तर व्यावहारिक तर आपल्याला सगळं सुख मिळणारच आहे, सगळं मिळणारच आहे. त्याच्याबरोबर आपली आध्यात्मिक वाढही होणार आहे. म्हणजे हे दोन्ही एकत्र काम करणार आहे मणिरेकीमध्ये. कारण आपण सकाळचं हिलिंग तर करणारच आहे. मग त्या हिलिंग मध्ये तुम्ही ज्यावेळेला ट्री बनवता त्यावेळेला तुम्ही आरोग्य पण बघू शकता त्याच्यामध्ये. असं काय नाही की तुम्हाला गोल्डनच बघायचंय. जे तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्या खाली बसून बघू शकता. आलं का लक्षात? म्हणजे तुमची आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही प्रगती होणार आहे. हा, हे हे आपल्या मनाचे प्रॉब्लेम्स आहेत. आपण कायम कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये असतो? तर ह्या एवढ्या प्रॉब्लेम्स मध्ये असतो. टाइम, निगेटिव्ह थिंकिंग, माणसं म्हणजे माणसांच्या संदर्भातले विचार, आणि आपल्या शारीरिक विचार म्हणजे माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला त्रास होतोय, आणि हॅबिट्स, आपल्या सवयी. पैसा कुठे जास्त खर्च येतो? कॉमन प्रॉब्लेम कुठला असतो? की सवयी माणसाला हे खायला हवंय, हे प्यायला पाहिजे, ह्या ज्या सवयी आहेत ह्याच्यामुळं काय होतं? प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. पैशाबद्दलची नकारात्मकता वाढण्याचं रिझनच ह्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? आता अहम ब्रह्मास्मी म्हणजे हे मी तुम्हाला, तुम्ही शिकवलं तरी चालेल, नाही शिकवलं तरी चालेल. अहम ब्रह्मास्मी का घातलंय? कारण पुढे युनिव्हर्सचा रूल येतोय. जे काही आहे ते आपल्या शरीरात आहे. आपल्या शरीरातच 7 चक्र आहेत की जी आपल्या प्रॉब्लेम्स बरोबर कनेक्टेड असतात. आणि ही 7 चक्र जितकी संतुलित असतील तेवढं आपलं आयुष्य स्टेबल असतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी. बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाहीये, बाहेर नवस करायला जायची गरज नाहीये. ज्या वेळेला तुम्ही स्वतःची मेंटॅलिटी बदलाल त्यावेळेला तुमचं जग ऑटोमॅटिकली बदलेल. आलं लक्षात? आता हे हे मात्र येस. तुम्हाला सांगितलंच पाहिजे. विश्वाला फक्त यशची भाषा कळते, नो कळत नाही. युनिव्हर्सला नो समजत नाही. आलं का लक्षात? तर हे तुम्हाला त्यांना सांगायचंच आहे की विश्वाला यशच कळतं, कारण ते कायम तथास्तु म्हणत असतं. मी कालच्या लेवल 1च्या रेकीच्या बॅचमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे बघा चांगलं. जर तुम्हाला ऐकायला मिळालं तर बघाल, युट्यूबला रेकॉर्डिंग आहे. हे मी छानरित्या सांगितलंय की तुम्हाला विश्वाला कसं सांगायचं. जर का तुम्ही म्हटला कायमच तक्रारी करत राहिला तर कायम विश्व तथास्तुच म्हणत राहणार आहे. सो तक्रारीच्या मोडवरनं आपल्याला नॉर्मल मोडला यायचंय. आपल्याला चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह मोडवर यायचंय की जेणेकरून विश्व कायम आपल्याला तथास्तु म्हणेल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता हे आहेत लॉ ऑफ युनिव्हर्स. आता 3 नियम मी युट्यूबला टाकलेले आहेत. फक्त बाकीचे आता करायचे आहेत. हा वननेसचा टाकलाय, व्हायब्रेशन टाकलाय, करस्पॉन्डन्सचा पण टाकलाय. 3 रूल मी टाकलेत. ऐकलेत का तुम्ही दोघींनी? हो, तू शिकवले होते पहिल्या समृद्धी शक्ती गरजेचे. हा, तर त्याच्यामधले ते ना 3 रूल्स बघा. हे बाकीचे रूल्स पण मी त्यावेळेला सांगितलेलं होतं, पण त्यावेळेला हो. कुणाला कळलं नाही कळलं माहित नाही, म्हणून मग मी ते परत टाकतीये. तर तुम्हाला त्यावरनं ते कळून जाईल युट्यूबवरून. ओके. नसेल तर आपण परत मीटिंग घेणार, त्यावेळेला तुम्ही क्वेश्चन्स विचारा.
आता फ्रिक्वेन्सी, आता हा आहे फ्रिक्वेन्सीचा विषय, कारण फ्रिक्वेन्सी आपल्या मनाशी कनेक्टेड असते. तुम्हाला फ्रिक्वेन्सी शिकवायची गरज नाहीये, पण जर का तुम्हाला फ्रिक्वेन्सी शिकवायची गरज लागली तर तुम्हाला हे कनेक्टेड होते. आपली फ्रिक्वेन्सी का बदलते? ह्या घटकांच्यामुळे बदलते. ओके, लक्षात आलं? हे समजलं का? फ्रिक्वेन्सी समजली का तुम्हाला? ओके, हे आहे फ्रिक्वेन्सीचा चार्ट. हा तुम्ही दाखवायचा तर दाखवा, नाही दाखवायचा तर नका दाखवू, तुमच्या मनावर. आता आपलं डॅमेज का होतं, एनर्जी सिस्टीम का डॅमेज होते, हे पण मागच्या मध्ये सांगितलंय. तर तुम्ही ना हा एकच चार्ट तयार करा. मागचे चार्ट करण्याच्या ऐवजी हा एक चार्ट करा, तुमचा छान होईल. मी कसं, मला जे मिळत गेलं ते मी ऍड करत गेले. तर मी पण नंतर ते ते भाग कट करेल आणि हा एकच भाग ठेवेल. कारण आपली एनर्जी सिस्टीम, एनर्जी म्हणजे पैसा, तर का प्रॉब्लेम येतो आपल्या एनर्जी सिस्टीम मध्ये? तर ह्याच्यामुळे येतो. मग वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, सामाजिक प्रॉब्लेम असतील, भावनिक प्रॉब्लेम असतील, आपला मागील कर्मानुसार मागील काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, अस्थिरता असते मनामध्ये, किंवा आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये काही अस्थिरता असते. आपण एकमेकाशी तुलना करत असतो, त्याचं असतं की त्याच्यामुळे आपली एनर्जी सिस्टीम डॅमेज होते. कधी कधी पैशाची इतकी टंचाई असते किंवा समृद्धीची इतकी गोंधळ चालू असतो की त्याच्यामुळे आपली ऊर्जा प्रणाली पूर्ण ढासळते आणि आपण काम करायचं सोडून देतो. भूतकाळातली काही कर्म असतात की जे आपण घेऊन आलेलो असतो आणि त्यातनं बाहेर पडणं अवघड असतं, म्हणून आपली एनर्जी सिस्टीम डॅमेज होते. हे तुम्हाला शिकवायचंय. हे हे काही गरज आहे. आता हे स्टेफनी ब्रेल, स्टेफनी ब्रेलचं तुम्ही फक्त तोंडी सांगू शकता, तोंडी माहिती द्यायची. हे मी शेअर केल्यानंतर तुम्ही वाचाल लक्ष देऊन. प्रत्येक वेळी आपण पैशाच्या समस्यांनी दुःखी का असतो? तुम्ही पण छान पीपीटी तयार करा दोघीही. मानसिकता बदलण्याचं मागं झालंय. मानसिकता बदलण्यासाठी हे घटक इम्पॉर्टंट असतात, तर लक्षात ठेवा. हेल्दी बॉडी हवी असते, माइंडफुलनेस हवं असतं, लव्ह आणि रिलेशन चांगले हळूहळू आपल्याला हवे असतात, आणि अपडेटेशन हवं असतं. म्हणजे रोज काय चाललंय ह्या जगामध्ये किंवा आपण काय केलं पाहिजे हे अपडेट आपण राहावं लागतं, नाहीतर आपला माइंडसेट बिघडतो. ओके, सो हॅपी राहण्यासाठी ते पण आवश्यक आहे. समृद्धी हवी असते आयुष्यामध्ये, आणि अध्यात्मही तेवढंच आवश्यक असतं. आता इथे येतं, त्याच्यानंतर येतं ना श्रीमंत लोकांचं. ते ते महत्वाचं आहे तुम्हाला, की त्यांचा माइंडसेट काय असतो. ओंकार म्हणायला सांगायचंय, ब्रीदिंग वर लक्ष द्यायला त्यांना शिकवायचंय. तुमच्या क्लासमध्ये ज्या वेळेला लोक आलं, ते छोटंसं सेशन घ्या, त्यांना फक्त स्वतःच्या विचारांना स्टॉप करायला शिकवा. म्हणजे एखादा विचार खूप सारा गोंधळतोय, तर मग काय काय करायचं, कसं करायचं, श्वासावर कसं कंट्रोल करायचं, हे त्यांना शिकवा. थोडंसं शिकवा, खूप नाही. एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही शिकवू शकता, आणि सोपं आहे ते शिकवणं. आणि मग आपण आपली एनर्जी सिस्टीम कशी स्ट्रॉंग बनवायची? तर आपले भूतकाळातले कर्म कट करायचे, देवाशी संबंध, अध्यात्माच्या मध्ये मेडिटेशन करायला सुरुवात करायची, ध्यान करायचं, चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायच्या की ज्यामुळे आपल्याला काय होतं, आपली ऊर्जा प्रणाली, पैशाची नातं हे घट्ट होतं, आणि आपण निगेटिव्ह थिंकिंग करायचं कमी करतो. रेकी बॉक्स कसा बनवायचा हे तुम्हाला ह्याच्या अगोदरच शिकवायचंय, लक्षात घ्या. नंतर ग्रँड मास्टरच्या ह्याला आपण ते शिकवत बसायचं नाही. रेकी बॉक्स जो काय आहे तो अगोदरच शिकवून घ्यायचं त्यांना कसं बनवायचं ते. तुम्ही टोटल हा कोर्स 10 दिवसामध्ये पूर्ण संपतो. म्हणजे काय, रेकी लेवल 1, लेवल 2 आणि ग्रँड मास्टर 10 डेज बस झाले. अगदी सगळं म्हणलं तरी काय, आणि अगदीच तुम्ही म्हटला, तुम्ही सगळं जर सिस्टमॅटिकली केलं तर तुमचा A1 वीकच कोर्स चालतो हा. जर अगदी सिस्टमॅटिकली केलं तर. मी काय केलं, मी ग्रँडमास्टर वेगळा काढला, म्हणून माझा जास्त दिवस चालतोय. तर तुम्ही तसं करू नका. तुम्हाला 7 दिवसाचं पाहिजे तर तुम्ही 7 दिवस करू शकता, 10 दिवसाचं पाहिजे तर 10 दिवस करू शकता. क्रिस्टल ग्रीड कसं लावायचं, कोणते कोणते क्रिस्टल्स वापरायचे, ह्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे करायला पाहिजे. लक्षात घ्या, अभ्यास हा तुम्हालाच करावा लागणार आहे. सकारात्मक विचार विरुद्ध सकारात्मक भावना कशा असतात ते थोडंसं सांगायचं. म्हणजे सकारात्मक विचारांवर सकारात्मक भावना अवलंबून असतात. म्हणजे आपण जसे विचार करतो तशा भावना मनामध्ये निर्माण होतात. साधी सिंपल गोष्ट आहे. ह्याची गरज नाही. काही गोष्टी मी मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये लिहिल्यात. आता हे पुढचे सिम्बल्स आहेत.
हे आहे ना, हे स्टेफनी ब्रेल यांच्या पुस्तकामध्ये आहे, त्यामुळे हे काय तुम्हाला तिथे मिळून जाईल. मनी एनर्जी ही पर्सनल मनी एनर्जी असते, ट्रायबल मनी एनर्जी असते आणि स्पिरिच्युअल असते. ट्रायबल म्हणजे अस्थिर असते ती. त्याला अगदी तुम्ही मराठीत हम्म. टाकायला गेला ना, तर ते ते असं दाखवतं, गुगल आदिवासी मनी, आदिवासी पैशाची ऊर्जा असं दाखवतं. ठीक आहे. हा, तर तुम्ही तसं नाही लक्षात ठेवायचं, तर ती अस्थिर पैशाची ऊर्जा. मग आता हे आहेत, हे डॉलर. मग डॉलरचा यूज काय आहे? मग मनी रेखेचा म्हणजे काही मार्ग आहेत. हे सगळं, हे अट्युनमेंट्स आणि मणिरेखीचे 3 स्तर, हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातं नोट्स काढायच्या, आणि तुम्ही हे असंच कॉपी केलं तरी चालतं. हे प्रतीक आहेत. तुम्ही कुठली कुठली प्रतीकं वापरणार आहे ते सगळं मी मेन्शन केलेलं आहे. मग तुम्हाला उपचार कशावर करणार तुम्ही, हे सगळी एवढं तुम्ही शिकणार, हे कशावर वापरणार? तर तुमच्या पाकिटावर वापरा, कार्ड्सवर वापरा, बँक खात्यांवर वापरा, हे सगळं सांगायचं त्यांना त्या ह्याच्यामध्ये. स्फटिक, ग्रीड ग्रीड कोणते वापरायचे. आता हे रेकी बॉक्स आणि हे मी लिहिलंय फायनान्शियल ब्लेसिंग्स. आता हे सुरू होतं लेवल 2. लेवल 2 ला पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्टली सिम्बॉल्स शिकवावे लागतात. बाकीचं तुम्ही बेस तर सगळा, म्हणजे तुम्ही जमिनीची मशागत सगळी अगोदरच लेवल 1 मध्ये केलेली असते. सो लेवल 2 मध्ये फक्त तुम्हाला सिम्बॉल्स द्यायचे असतात. युरो आहे, पिरॅमिड आहे, मॅनिफेस्टेशन आहे. ओके. आणि हे मग मी त्यानंतर क्रिस्टल एक्सप्लेन केले. तुम्हाला इथे एक्सप्लेन करावे लागतील क्रिस्टल्स. आता हे सगळं बघून घ्या, क्वेश्चन्स काढून ठेवा, म्हणजे आपण परत नेक्स्ट सेशन मध्ये आपण सगळे क्वेश्चन्स घेऊ. अजून मला तुम्हाला ऍडव्हर्टाईजचं सांगायचंय. उद्याच्या सेशन मध्ये मी ऍडव्हर्टाईजचं सांगेन. हा आहे सिट्रीन. हे सगळं मी तुम्हाला पाठवून देईन, तर तुम्ही निवांत वाचू शकता. हा, म्हणजे वाचून नोट्स काढता हा, येतील ना त्याच्या. मी देते तुम्हाला हे सगळं मी त्या स्टेफनी ब्रेल यांच्या पुस्तकातनच घेतलंय. तर फक्त काय, त्यांचं इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला ते इथे मराठीत मिळून जाईल. ओके. हा. मग आर्थिक समस्येचे मूळ निदान न करणे हे तुमचे काम नाही. म्हणजे शोधणं, आर्थिक समस्यांच्या उगाच त्याच्या मागे लागत बसणं हे आपलं काम नाहीये. आपण फक्त त्या दुरुस्त कशा करायच्या एवढंच बघायचं. खूप त्यावर निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. आणि ही हा. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सांगायची. ट्रस्ट हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही कोणतंही काम करताना विश्वासानं करणं महत्वाचं असते. जसं आपल्या रिलेशन्समध्ये ट्रस्ट महत्वाचा असतो, तसा इथे पण पैशाबरोबर आपण जे रिलेशन डेव्हलप करतो त्याच्यामध्ये ट्रस्ट हा महत्वाचा असतो. आणि तुम्ही जर त्या ऊर्जेवर विश्वास ठेवून तुम्ही त्याच्या मागे काम करायला लागलात, तर तुम्हाला यश 100% मिळतं. आता हे नियोजन कसं करायचं? मग आता आपल्याला पैसा तर आहे, पण आपल्याला पैशाच्या समस्या आहेत. मग येणाऱ्या पैशाचं नियोजन कसं करायचं हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. मग त्यावेळेला तुम्हाला काही काही तुम्ही चांगले चांगले सेंटेन्स घाला त्याच्यामध्ये, छान करा पीपीटी तुमच्या, त्याला एक्सप्लेनेशन द्या. आणि हे एवढं घालायची गरज नाहीये, तरी पण तुम्ही छानपैकी वाचा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवंय ते. पण 6 जार टेक्निक शक्यतो बरेच जण ग्रँड मास्टरला देतात. पण मी तुम्हाला ते अगोदरच दिलेलं आहे, लेवल 2 ला घातलेलं आहे मी ते. बरेच जण 6 जार टेक्निक ग्रँड मास्टरला शिकवतात, अगोदर शिकवत नाहीत, कारण हा एक सेपरेट कोर्स आहे. हे जे 6 जार टेक्निक दिसतं ना तुम्हाला, हा एक सेपरेट कोर्स होऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल, ज्या वेळेला तुम्ही याच्याकडे पैसा भरपूर प्रमाणात येतो त्यावेळेला तो कसा डिवाइड करायचा, किंवा तुमच्याकडे आता 1 रुपया असेल तर तो तुम्ही कसा डिवाइड करणार, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये कळतं. आणि मग जे तुम्ही डोनेशन देता, मग जसं भिंतीवर मारलेला बॉल परत आपल्याकडे येतो, त्याप्रमाणे तुम्ही जे डोनेट केलेलं आहे ते ते युनिव्हर्स पर्यंत पोहोचल्यामुळं, तिथे तथास्तु म्हणलं गेल्यामुळं, दुसऱ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त धन युनिव्हर्स ऑलरेडी पाठवून देतो, असा नियम आहे. तर म्हणून डोनेशन हे केलं पाहिजे. मग ते किती टक्के करावं हे कसं कळणार लोकांना, तर आपल्याला ते एक्सप्लेन करायचं. तुमची इच्छा अश्विनी, पाऊस खूप पडतोय त्यामुळे ना नेट जाते सारखं मध्ये मध्ये. तर असेल, ओके ओके. 5लाच बरोबर थांबव.
हा हा नाही झालं, मी थोड्या वेळ एवढंच सांगेल आणि मी बंद करेल. ओके. कारण समजत नाही, मग गॅप पडतोय मध्ये, खूपच प्रॉब्लेम यायला लागलाय नेटचा. ओके ओके ओके. हम्म. मी बंद करते. झालं, संपत आलंय माझं, फक्त एक 2 मिनिटं. ओके. हे हे जे आहे हे तुम्ही नंतर वाचून घ्याल. नेटवर्किंग सहकार्य, मनीरेकी हेल्प यू टू मेक द चेंजेस. मनीरेकी कशी तुमची मदत करते चेंज होण्यामध्ये, आणि संपलं. तुम्हाला हे एवढंच तयार करायचंय. आलं का लक्षात? आणि हे रेकॉर्डिंग पाठवू शकतो हो, मी रेकॉर्डिंग हो. पाठवेन, पण तुमच्या काय लक्षात मध्ये आलं का? गॅप पडला तो हा, भरून काढतो. तुम्हाला लक्षात आलं का काय करायचंय? आणि उद्याच्या हो. सेशनला आपण पुन्हा एकदा हो. अटेन्मेंट कशी द्यायची ही प्रोसेस बघू, आणि मग आपण ऍडव्हर्टाईज बद्दल बोलू. हम्म. तुमचे प्रश्न आज काढून ठेवाल, कारण उद्याचं तिसरं सेशन चालेल. असेल. उद्या किती? दोन उद्या नेहमीप्रमाणे हम्म. 3 ते 4. ओके. हो. पण क्वेश्चन आन्सर. ओके. ऐक ना, हा, अं, बोल. मला जमणार नाही थोडस उद्या, आज क्वेश्चन आन्सर काढायला. उद्या होम आहे ना घरी, तर उद्या पण मी नाही क्लास जॉईन करू शकणार. मी रेकॉर्डिंग ऐकेन, कारण उद्या माझ्या घरी होम आहे. तर पूजेला म्हणजे 5 पर्यंत पूजा आहे. हा ठीक आहे ना, तू सगळं ऐकून घे. हे बघा, मी आता 1 वीक नंतर आपण परत एक क्लास घेऊ, एक सेशन घेऊ. ओके. ते सगळ्यांसाठी असेल की ज्यांना शंका आहे काय आहे, म्हणजे 1 वीक मध्ये तुम्हाला कळेल. तुम्ही रेकॉर्डिंग बघाल, तुम्ही त्याचं क्वेश्चन्स काढून ठेवाल, आणि मग तुम्ही काय कराल, ते काढलेले क्वेश्चन मला त्या दिवशी विचारा. लक्षात हम्म. आलं ओके. सगळ्यांना? किंवा मग पूजाताईंना आम्ही दोघीच आहे, तर पूजाताईंना जर उद्या चालत असेल तर परवा दिवशी घेऊ ना आपण लेक्चर मग, कारण की उद्या खूप गोंधळ असणार घरामध्ये. हा, चालेल. तसं चालेल. ठीक आहे. मग आपण गुरुवारी घेऊ, चालेल. कारण आता ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. पण उद्या हो. सकाळी परत तुम्ही रेग्युलर तुमचं ऍक्टिव्हेशन करून घ्या. आणि आता तुम्ही फक्त मनी ट्री उद्या म्हणजे तर बास आहे. मेडिटेशन करतो. गोल्डन ट्री फक्त ओके. बघायचंय रोज. तर आपण आता हो, सकाळी गुरुवारी मेडिटेशन भेटू, मध्ये. आणि गुरुवारी आपण सकाळी गुरुवारी 3 ते 4 भेटू आपण. आणि तोपर्यंत पूजाताई तुम्ही सगळे क्वेश्चन काढून ठेवाल, आणि तू पण रेकॉर्डिंग ऐकून क्वेश्चन काढून ठेवशील. हो, ठीक आहे. चालेल. दोघी तयार आहे? ओके. हो. ठीक येस. आहे, चालतंय मग. ठीक आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा दोघींनाही हार्दिक शुभेच्छा. हो, तुला पण. हो. तुम्हाला पण. अश्विनी मॅमना पण वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. बरोबर. बाय बाय बाय. छान दिसला. हो, थँक्यू थँक्यू.